यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। नागपंचमी निमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेत। नागपंचमीमुळे सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद असेल। नागपंचमी निमित्त सुवासिनी महिलांकडून नागपूजन, फेरभुलई आदी पारंपरिक कार्यक्रम होतील। पूर्वापार प्रथेप्रमाणे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना प्रवेश बंदी असेल। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे। सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे। नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून नागपूजन, फेरभुलई यासह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात। याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे। तर आताची महत्त्वाची बातमी पाहतोय आपण। नागपंचमीमुळे सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी असेल। सुवासिनी महिलांकडून नागपूजन, फेरभुलई यासह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात। याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी आणि नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय। सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून नागपूजन, फेरभुलई यासह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।